जळगाव बाजार समितीच्या उत्पन्नात मोठी वाढ, मागील 3 वर्षात कोट्यवधींचा नफा। जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीनं गेल्या 3 वर्षात आर्थिक आघाडीवर नेत्रदीपक कामगिरी केली असून समितीच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे। नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार बाजार समितीनं खर्च वजा जाता लाखांच्या घरात नफा कमावलाय, अशी माहिती सभापती सुनील महाजन यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे। समितीनं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सन 2023-24 मध्ये समितीचं उत्पन्न 7,18,00,000 रुपये होतं, जे 2025-26 मध्ये वाढून 9,95,00,000 रुपयांवर पोहोचलंय। विशेष म्हणजे सन 2025-26 या आर्थिक वर्षात सर्व खर्च वजा जाता समितीकडे 91,34,235 रुपयांचा निव्वळ वाढावा शिल्लक राहिला आहे। यामुळे बाजार समितीची आर्थिक स्थिती भक्कम असल्याचं दिसून येत आहे। यावेळी सभापती सुनील महाजन, सदस्य अशोक राठी, इंद्रराज सपकाळे, सचिव कैलास शिंदे, सुनील तापडिया, दीपक महाजन, मांगीलाल जैन, मोहन बडगुजर, राजेंद्र जोशी, विवेक जैन यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते। जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील मुख्य यार्डातील भूखंड करारनामे जे आहेत ते 2008 पासून संपलेला होता। गेले 18 वर्षापासून हा विषय प्रलंबित होता, तो आता मार्गी लागलेला आहे। यामध्ये 29 वर्षाचा हा शासनाच्या मान्यतेनुसार करार करण्यात आलेला आहे। यात एकूण दुकानदारांची संख्या, आडत व्यापाऱ्यांची संख्या ही 235 असून त्यांचे करारनामे आपण त्यांना करून देतोय। त्याचप्रमाणे याचा फायदा काय होईल? याचा फायदा असा होईल की या दुकानदारांना, या व्यापाऱ्यांना बँकांचा पतपुरवठा जो असतो तो मिळण्यास सुलभता होईल आणि त्याचा पर्यायी फायदा शेतकऱ्यांना असा होईल की शेतकऱ्यांना त्यांची बाकी जी असेल ती व्यापाऱ्यांकडून त्वरित मिळण्यासाठी फायदा होईल। आणि ही सर्व कायदेशीर प्रक्रिया व्यापाऱ्यांना सुद्धा कंप्लीट करणे गरजेचे होते। आता म्हणजे ते त्या गोष्टीपासून आपण जळगाव शहरात पाहतो की जळगाव शहरामध्ये किती मार्केटचे विषय भिजत गोंगळ्यात पडलेले आहे, परंतु या मार्केट कमिटीमध्ये व्यापाऱ्यांचे जे प्रतिनिधी आहे अशोक राठी यांनी वारंवार त्यांच्या व्यापारी सहकाऱ्यांना सोबत घेऊन सभापती, संचालक मंडळाशी वारंवार चर्चा करून प्रसंगी आमच्याशी भांडून सुद्धा की हे विषय कसे मार्गी लागतील त्यासाठी प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नानंतर या सर्व गोष्टीला मूर्त स्वरूप देण्यात आले आणि आज हे सर्व जी प्रक्रिया आहे ती पार पडलेली आहे। दुसरा विषय असा आहे की या बाजार समितीमध्ये गेल्या 3 वर्षाचं जे मासिक उत्पन्न आहे ते 2023-24 ला 7 कोटी समथिंग असं उत्पन्न होतं आणि 7,18,65,158 रुपये होतं। म्हणजे सन 2023-24 ला बाजार समितीचा फायदा हा 77,28,603 होता। 2024-25 ला उत्पन्न होतं 7,85,74,298। त्या वर्षी नफा होता 63,36,736। आता या चालू वर्षामध्ये म्हणजे 2025-26 मध्ये हे उत्पन्न 9,95,98,267 रुपयावर पोहोचलेलं आहे आणि म्हणजे विक्रमी असा नफा 91,34,235 इतका विक्रमी नफा कृषी उत्पन्न बाजार समितीला झालेला आहे। याचे सर्व श्रेय व्यापारी बांधव आणि शेतकरी बांधव यांना जाते, कारण व्यापाऱ्यांनी दिलेला प्रतिसाद आणि शेतकऱ्यांनी दिलेला प्रतिसाद हा या सर्व भूमिकेमध्ये महत्वाचा होता। आणि या वर्षी गेल्या 30 वर्षामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीला ज्या पद्धतीने आवक आलेली होती ती ह्या 30 वर्षानंतर या वर्षी मोठ्या प्रमाणावर आली आणि त्या आवकचा परिणाम असा झाला की आपण उत्पन्न आपलं जे टर्न ओव्हर आहे तो 10 कोटीच्या आसपास पोहोचलेला आहे, 7,85,00,000 तर यामध्ये मी आमच्या संचालक मंडळाचंही वेळोवेळी त्यांनी सर्व संचालक मंडळी व्यापाऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं आणि एकत्र राहून या पद्धतीने हा मोठा विषय या ठिकाणी घडलेला आहे। त्याच्यानंतर या बाजार समितीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून प्रमोशन जे असतात ते प्रलंबित होते कर्मचाऱ्यांचे आणि त्यांनाही न्याय देणं गरजेचं होतं, कारण ते काम करणारे आणि त्यांचा तो हक्क असतो। पण आम्ही सर्व संचालक मंडळांनी तो त्यांचा हक्क या मासिक सभेत त्यांना एकही कर्मचाऱ्याचं प्रमोशन बाकी न ठेवता टॉप टू बॉटम सर्व जे 20 कर्मचाऱ्यांना
आपण प्रमोशन देऊन म्हणजे तोही विषय कर्मचाऱ्यांचा संपवला. दुसरा विषय महत्वाचा असा होता की त्यांचा 27% महागाई भत्ता आजपर्यंत बाकी होता बाजार समितीकडे. तर गेल्या अनेक वर्षापासून कर्मचारी युनियन या ठिकाणी पाठपुरावा करत होती आणि तो सुद्धा आपण आमच्या संचालक मंडळाने तो सुद्धा मान्य करून आता बाजार समितीकडे 1% सुद्धा त्यांचा महागाई भत्ता बाकी नाही, तर संपूर्ण महागाई भत्ता सुद्धा त्यांना देण्यात आला. म्हणजे जे कर्मचाऱ्यांचे विषय होते तेही सॉल्व्ह झाले आणि जे आपल्या व्यापारी बांधवांचे जे प्रश्न होते तेही सॉल्व्ह झाले. सर्व संचालक मंडळांनी मिळून या सर्व गोष्टींना पूर्णत्वास नेण्यास मदत केलेली आहे. त्यामुळे मी व्यापारी बांधवांचे त्याचप्रमाणे शेतकरी बांधवांचे आणि माझ्या संपूर्ण सहकाऱ्यांचे संचालक मंडळांचे मी आभार मानतो की त्यांच्यामुळे हे सर्व करण्यास मला मदत झाली.